कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही धुरंधर सिनेमा पाहिला का? त्यात एका जासूसाची गोष्ट आहे, जो पाकिस्तानमध्ये काय चालू आहे त्यातल्या गुप्त बातम्या आपल्या भारताला पोहोचवतो. तर तुम्हाला माहिती आहे का, ही जासूसी हे केव्हा सुरू झालं? बहिर्जी नाईकबद्दलही तुम्ही ऐकलं असेल. शिवाजी महाराजाचे जासूस होते ते. मुघलांच्या सैन्यात जाऊन ते वेश बदलून त्यांची रणनीती काय आहे, काय चालू आहे त्यांच्या ह्याच्यात, ते सगळं सांगायचे. असे पुरुषांचे नावं तर आपण बरेच ऐकले, पण एखाद्या महिलेने हे केलेलं आहे जासूसीचं काम, आणि ती जगातली पहिली महिला जासूस होती. तिच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का काही? तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. 1921मध्ये रंगूनमध्ये, ज्याला आज आता आपण म्यानमार म्हणून ओळखतो, एक भारतीय कुटुंब राहत होतं. खूप श्रीमंत होते ते लोक. त्यांच्या स्वतःच्या खदानी होत्या सोन्याच्या. त्यांच्या घरात सुंदर रेशमी वस्त्र, महाग महाग गाड्या, सोनं चांदी हिरे काय नव्हतं. अशा कुटुंबातली एक मुलगी होती. तिचं नाव सरस्वती राजमणी. तिचं वय फक्त 16 वर्ष होतं. त्याच काळात भारतातनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हा नारा घेऊन ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. ते तिथे पोहोचले रंगूनमध्ये, आणि त्यांचं भाषण ऐकून ही इतकी प्रभावित झाली की तिने लगेच आपल्या कानातले झुमके, हातातल्या मोठ्या सोन्याच्या बांगड्या सगळं काढून त्यांना देऊन दिलं, देशासाठी म्हणून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आणि ती घरी आली. दुसऱ्या दिवशी तिच्या घरासमोर एक गाडी उभी राहिली येऊन. त्या गाडीतनं स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस उतरले. त्यांनी तिचे सगळे दागिने तिला परत केले. त्यांना वाटलं लहान मुलगी आहे, लहान मुलांना पटकीने कोणी काही म्हटलं तर म्हणजे स्वतःच्या मनाचा काही विचार न करता, खरं खोटं मुलांना माहीत नसतं, बा लहान आहे, तिने येऊन असंच देऊन दिलं असेल, नंतर ती काही पस्तावा करेल किंवा घरचे लोक रागवतील तिला. पण ती म्हणाली, नाही, हे मी स्वतः माझ्या देशासाठी दिलं आहे. ते खूप प्रभावित झाले. ती बिलकुल घ्यायला तयार नव्हती. ती म्हणे, नाही, हे देशासाठीच सोनं आहे. त्यांनी तिला आपल्या सैन्यात घेतलं आणि तिला ब्रिटिश कॅम्पमध्ये का जी मेस होती तिथे तिला कामाला लावून दिलं. मुलगा बनवलं, तिचे केस कापले, मुलाचा वेशधार करून, आणि दुर्गा नावाची एक मुलगी तिच्यासोबत. अशा या दोघी मग तिथे राहायच्या, आणि अगदी साध्या वेशात. विचार करा, जी मुलगी जेवायला बसली की तिचं ताट उचलायला घरी नौकर होते, ती मुलगी आज त्या ठिकाणी जाऊन खोल्या झाडायची, लोकांचे ताटं धुवायची, त्यांना वाढायची. आणि आपण आपल्या घरी पण जेवण झाल्यावर किती जण ताट उचलतात? आई ताट उचलते, मोलकरीण नाही आली तर आईच ताट धुते, है ना? असं नाही करावं. ही मुलगी पहा, इतकी श्रीमंत असून तिने सगळी कामं केली तिथे. आणि शिवाय लोकांना वाटायचं काही शिकली बिकली नसेल म्हणूनच अशी कामं करते, हिला इंग्रजी पण समजतं, हे त्यांच्या लक्षातही नाही आलं. तिच्या समोर हे लोक बोलायचे. सगळ्या त्यांच्या या योजना असायच्या, त्या चालायच्या, की कुठे बॉम्ब फेकायचा, कुठे गोळी मारायची, कोणाला मारायचं. आणि ही मग सगळं लक्षात ठेवायची आणि चुपचाप मग बाथरूममध्ये जाऊन कधीतरी जेव्हा वेळ मिळेल सगळं लिहून काढायची आणि नेताजींपर्यंत ह्या बातम्या पोहोचवायची. एक दिवस काय झालं माहिती आहे? तिची मैत्रीण दुर्गा पकडल्या गेली. आता तिला खूप यातना देत होते ते ब्रिटिश सैनिक. हिला वाटलं असतं, तिने पाहून तर ही घाबरली असती, आपल्यालाही असं करते, पळून गेली असती ही. पण ती तिथून पळायली नाही. उलट तिने सैनिकांच्या जेवणामध्ये झोपेचं औषध टाकून दिलं, सगळ्यांना हे केलं, आणि किल्ल्या तिने मिळवल्या जिथे तिला बंद केलं होतं, आणि तिला घेऊन ती पळाली. आणि जसंच त्या लोकांनी भिंतीवरनं उड्या मारल्या दोघींनी, जोरात सायरन वाजला आणि सगळे ब्रिटिश सैनिकांच्या मागे धाड 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 गोळ्या मारायला लागले. तिच्या पायाला एक गोळी लागली, तरी पण या लोक थांबल्या नाही. जवळ एक झाड दिसलं, झाडावर लपून बसल्या. विचार करा, पायाला गोळी लागलेली आहे, आपल्या हाताला थोडंसं काही लागलं, काटा बोचला तर आपण आ करून जोरात ओरडतो की नाही, पण तिला एवढी गोळी लागली असताना सुद्धा तोंडात एक शब्द तिने नाही काढला. कारण आवाज केला तर त्या सैनिकांना कळून जाईल हे लोक कुठे आहे.
आणि 3 दिवस ते तसे बसले राहिले. शेवटी ते कंटाळून तिथून निघून गेले. मग या दोघी चुपचाप खाली उतरल्या, नेताजींजवळ गेल्या. तिथे मग त्यांनी डॉक्टरांना बोलवून यांच्या पायातली तिची गोळी काढली. आणि मग अशा प्रकारे तिने पुढे पण त्यांच्याबरोबर काम केलं. ते तिला म्हणायचे, तू तो मेरी झांसी की राणी है. म्हातारपणी सुद्धा ती साध्या एका खोलीत राहत होती चेन्नईमध्ये. त्यावेळेला सुनामी नामक संकट आलं होतं, मोठा तुफान आला होता, समुद्र खवळलं होतं. त्यावेळेला सुद्धा तिने म्हणजे तिच्याजवळ जितके पैसे होते ते सगळे तिने त्या राहत कोष जो असतो सुनामीतल्या लोकांसाठी जे वस्त्र पोचवणं, त्यांना घराची व्यवस्था करणं, हे सगळं कामं करणाऱ्या लोकांना तिने देऊन दिलं. कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट? लेडी धुरंधर राजमणी नक्की सांगाल हां. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.